जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेंदूर सण ग्रुप बॅनर एडिटिंगवरती व्हिडिओ घेऊन आलोय। तर डिझाइन तुम्हाला स्क्रीनवरती इथे झूम करून दाखवते, तुम्ही इथे क्वालिटी चेक करू शकता। तर अशा प्रकारची एकदम हायेस्ट क्वालिटीमध्ये डिझाइन कशा प्रकारे तयार करायची याची संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी देणार आहे। आणि त्याचसोबत मित्रांनो, अशा प्रकारची डिझाइन तयार करण्यासाठी जेवढे काही मटेरियल लागणार आहे त्याची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिली आहे। तिथून तुम्ही एकदम फ्रीमध्ये मटेरियल डाउनलोड करू शकता। प्लस तुम्हाला या डिझाइनची PLP फाईल सुद्धा मी दिली आहे। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती फर्स्ट टाइम आला असाल तर मित्रांनो, आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून टाका, कारण मित्रांनो अशा प्रकारचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती रेग्युलर येत असतात। आणि बेंदूर सण बॅनर एडिटिंगवरती अजून बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहेत। त्यामुळे मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि जी काही नोटिफिकेशनची बेल असेल ते बेल सुद्धा ऑल वरती सेट करा, म्हणजे कसं मी जेव्हा व्हिडिओ टाकेल त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच तिथे भेटून जाईल। आणि तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामवरती फॉलो केलं असेल तर मित्रांनो इथे सुद्धा आपल्याला फॉलो करा। आणि जर तुम्हाला बॅनर तयार करताना काही अडचण येत असतील तर बिंदास तुम्ही आपल्याला इथे मेसेज करू शकता, तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन देण्याचा इथे मी प्रयत्न करीन। आणि आपला टेलिग्रामचा आणि व्हॉट्सअप चॅनल जर तुम्ही जॉईन केलं नसेल तर हे चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा, कारण आपल्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला इथे मी देत असतो। ओके, तर चालतं मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी इथे पिक्सेल लॅबचं ॲप्लिकेशन ओपन करून घेतलंय। मित्रांनो तुम्हाला सिम्पली PLP फाईल डाउनलोड करून घ्यायची आहे। जर तुम्हाला मटेरियलचा वापर करून डिझाइन तयार करायची असेल तर तुम्ही करू शकता। तर PLP फाईलमध्ये तुम्हाला कशा प्रकारे चेंजेस करून डिझाइन तयार करायचे हे तुम्हाला पुढे मी आता सांगतो। तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला गुगल ड्राईव्हची लिंक दिली, त्यावरती क्लिक करायचे आणि जी काही आपली PLP फाईल असेल ती तुम्हाला सिम्पली डाउनलोड करून घ्यायची। तर PLP फाईल कशा प्रकारे डाउनलोड करतात आणि पिक्सेल लॅबमध्ये ॲड करतात याची प्रोसेस तुम्हाला माहितीच असेल। जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही आपला हा व्हिडिओ बघू शकता, या व्हिडिओमध्ये संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला मी दिली आहे। तर आपली जी काही PLP फाईल असेल तर ती इथे मी ओपन करून घेतो। तर इथे मित्रांनो तुम्ही बघू शकता जे काही सर्व PNG वगैरे असेल ते तुम्हाला सर्व इथे प्रॉपर मी सेट करून दिले। तर फक्त तुम्हाला इथे तुमचे जे काही चेंजेस असेल ते तुम्हाला इथे सिम्पली करून घ्यायचे। ब्लँक बॉक्सचे जे काही PNG असेल ते तुम्हाला मटेरियलमध्ये मी दिले, तर त्यामध्ये तुम्हाला प्रॉपर जे काही तुमच्या मॉडेलचे फोटो असतील ते तुम्हाला तिथे प्रॉपर सेट करायचे। त्यानंतर जो काही खालती जो काही ग्रुपचं नाव दिसतोय तर तो तुम्हाला इथे चेंज करायचा आहे। जो काही तुमच्या कस्टमरने तुम्हाला ग्रुपचं नाव दिलं असेल तो तुम्हाला सिम्पली इथे टाकायचं आहे, किंवा तर तुम्ही स्वतः तुमच्या ग्रुपचे डिझाइन जर करत असाल तर तुमच्या ग्रुपचं जे काही नाव असेल ते नाव तुम्हाला सिम्पली टाकून घ्यायचं आहे। तर नाव टाकण्यासाठी तुम्हाला काय करायचं, सिम्पली त्या टेक्स्टवरती डबल क्लिक करायचं। डबल क्लिक केल्यानंतर जे काही नाव असेल ते नाव तुम्हाला त्या मराठीमध्ये सिम्पली टाकून घ्यायचे। त्यानंतर टेक्स्ट तुम्हाला थोडीफार इथे ॲडजस्ट करून घ्यायची। तर एवढी प्रोसेस केल्यानंतर आपली जी काही डिझाइन असेल ती इथे तयार होऊन जाईल। तर डिझाइन सेव्ह करायसाठी तुम्हाला वरती सेव्हचं सिम्बॉल बघायला भेटेल, त्यावरती क्लिक करायचे आणि तुम्हाला इथे साईज इथे चेंज करायची नाही आहे। जी काही कस्टम साईज असेल तर मित्रांनो हीच तुम्हाला इथे ठेवायची। तर जी काही बॅनरची साईज असेल ती साईज इथे रिसाईज मी तुम्हाला करून दिले। आणि जर तुम्ही साईज इथे चेंज केली तर आपली जी काही डिझाइन असेल तिथे थोडी इथे फुटेल किंवा ब्लर होईल। तर सिम्पली तुम्हाला सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं, आपली जी काही डिझाइन असेल ती गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल। तर आता जो काही पासवर्ड असेल तो तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे 8610। ओके, तुम्हाला हा पासवर्ड टाकायचा आहे। त्यानंतर आपली जी काही फाईल असेल ती फाईल इथे अनझिप होऊन जाईल। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं। तर आय होप तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल। मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती पाहिजे हे पण कमेंट करून सांगा। आणि जो तुम्हाला स्क्रीनवरती व्हिडिओ दिसते त्यावरती क्लिक करून तुम्ही आपला हा व्हिडिओ बघू शकता। ओके, तर चालतं मित्रांनो पुन्हा भेटू अशा एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत। तोपर्यंत काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।